ओ माय गॉड, इतके सारे ते प्रश्न, इतक्या सारे ते डीएम्स, इतके कॉमेंट्स की ताई तू आफ्टर डिलिव्हरी वेट लॉस कसं केलंस. मी डिलिव्हरी झाल्यानंतर 72 kg होते आणि एक्झॅक्टली 1 वर्षानंतर मी माझ्या आधीच्या वेटवर आले होते, ते म्हणजे 60 kg. आता हे कसं झालं, त्यासाठी मी असं खूप काही स्पेशल रॉकेट सायन्स केलेलं नाहीये. मी मधनं माझा डाएट फॉलो करत असते, जे हेल्दी खाण्यावर मी फोकस करत असते. एक्सरसाइज होईल पॉसिबल तशी करते, कारण बेबीमुळे आणि दुसऱ्या घरात कोणी हेल्प नाही, त्याच्यामुळे मला एक्सरसाइज करायला फार असा वेळ मिळत नाही. सो जसं जमेल तसं करून मी ते वेट मेंटेन करायचा प्रयत्न केला आणि सगळ्यात त्याचं मोठं कारण होतं मेंटेन व्हायचं, ते म्हणजे ब्रेस्ट फिडिंग. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये काय होतं, पोस्टपार्टम मॉम्स फॅटी होतात, वेट गेन होतं, पण माझ्या केसमध्ये ते फार असं झालं नाही, कारण त्याचं होतं ब्रेस्ट मिल्क. कारण जे काही मी खात होते ते ब्रेस्ट मिल्कद्वारे आणायला जात होतं आणि त्यामुळे माझं वेट गेन फार असं झालं नाही. पण आता जेव्हा मी ब्रेस्ट मिल्क 100% नाही पण 95% बंद केलेलं आहे, अँड आय कॅन सी दॅट डिफरन्स. एका महिन्यात माझं 3 kg वेट गेन झालेलं आहे आणि म्हणून मी डिसाईड केलंय की ते वेट मेंटेन करण्यासाठी आपण परत एक डाएट सुरू करूया, हेल्दी लाईफस्टाईल सुरू करूया आणि त्याचबरोबर थोडीशी एक्सरसाइज सुद्धा. सो जे काही माझ्या लाईफस्टाईलमध्ये मी चेंज आणणार आहे, तुमच्याशी मी सगळं शेअर करणार आहे. त्याचं कारण असं की माझ्यासोबत तुम्ही सुद्धा मोटिवेट झाले पाहिजे. सो मी आता हे 21 डेजचं चॅलेंज एक्सेप्ट केलेलं आहे आणि 21 डेज याच्यासाठी, कारण कुठलीही चांगली हॅबिट लागण्यासाठी आपल्याला 21 दिवस लागतात. फॉलो करायला विसरू नका आणि तुम्ही ही इन्स्पिरेशन घेऊन नक्की सुरुवात करा.